नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवरचा आहे। तर तुमचे प्रश्न मला भरपूर आलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा। आणि मला असं एक लक्षात आलेलं आहे की ज्या कमेंट तुम्ही करता ना, तर तुमच्या कमेंटचं उत्तर मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेलं असतं। पण माहिती नाही, तुम्ही व्हिडिओ पाहत नाही आणि फक्त तुम्ही वरचे जे आपले थंबनेल असतात ते पाहून तुम्ही मला कमेंट करता। पण त्या थंबनेलवरच आपले व्हिडिओ असतात। त्यामुळे सर्वांना विनंती आहे, कमेंट करायच्या अगोदर एकदा व्हिडिओ पाहत जा। कारण कालच्या व्हिडिओमध्ये जे माहिती दिली त्याच कमेंट परत येत आहेत, परवाच्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली त्याच कमेंट मला परत येत आहेत। तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही व्हिडिओ नाही पाहत, फक्त कमेंट करत असता। तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की एकदा व्हिडिओ पाहत जा ना। आणि हे सगळे व्हिडिओ तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरतीच आहेत आणि तुमच्या फायद्याचेच आहेत। आपण कुठलीही इतर माहिती देत नाही, जी खरी माहिती आहे, जी शासनाकडून आलेली असते अशाच माहितीवर आपले व्हिडिओ असतात। किंवा शासनाकडून माहिती आलेली नाही पण त्याच्या अफवा पसरवलेल्या आहेत कुठल्याही योजनेच्या अंतर्गत, तर त्याच विषयावर आपले व्हिडिओ असतात की कितपत खरं आणि खोटं आहे अशा संदर्भात। तर मी तेच व्हिडिओ 2 शेअर केलेले आहेत। आता परवा पण मी केला तर त्याच कमेंट आल्या, काल पण मी एक व्हिडिओ शेअर केला तरी पण तुमच्या कमेंट येत आहेत। तर विनंती करते तुम्हाला की एकदा व्हिडिओ पाहत जा, त्याच्यामध्ये काय सांगितलंय ना तेवढं, फक्त तेवढा वेळ तर आपण व्हिडिओ असतातच किती 5 मिनिटाचे किंवा 7 मिनिटाचा, तर तुम्ही तेवढा वेळ नाही देऊ शकत का? मला सांगा बरं। तुमच्याच अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, पण तुमची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न जसं मी करते तसं तुम्ही व्हिडिओतनं तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं पाहत तरी जा आणि पाहिल्यावर कमेंट करत जा। बाकी जर तुमच्या कमेंट कुठल्या वेगळ्या असतील तर मी तुम्हाला कमेंटचं उत्तर देतच असते। तुमच्या कुठल्याही वेगळ्या कमेंट असतील अजून योजनेच्या अंतर्गत तुम्हाला काही अडचणी येत असतील, की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत समजा तुम्हाला काही अडचणी येत असतील तर नक्कीच कमेंट करा। पण आत्ता सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे की ताई, ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार आहे? साधारण वितरण कधी होणार आहे ऑक्टोबरच्या हप्त्याचं? म्हणजेच याच महिन्यामध्ये ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण होणार आहे का? बरोबर? किंवा मग किती तारखेपर्यंत हे वितरण होणार आहे? तर नक्कीच मी तुम्हाला ह्याची माहिती ऑलरेडी मी दिलेली आहे तुम्हाला, की अजून तरी या आपल्या ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट आलेली नाही। पण जेवढं मी मागचे आपले जेवढेही हप्ते आलेले आहेत, तर या महिन्याचं त्या महिन्यामध्ये, त्या महिन्याचं या महिन्यामध्ये असेच आपल्याला हप्ते आलेले आहेत, बरोबर? जसं आता ऑगस्टचा सप्टेंबरमध्ये आला, सप्टेंबरचा ऑक्टोबरमध्ये आला, तर ऑक्टोबरचा शक्यच आहे की आपल्याला नोव्हेंबरमध्ये हप्ता मिळणार आहे। तर नोव्हेंबरच्या 10 तारखेच्या आत आपल्याला 100% वितरण होणार एवढी खात्रीशीर माहिती मी तुम्हाला देत आहे। कारण हे मी नेहमी सांगत असते की 10 तारखेच्या आत आपल्याला वितरण होईल। आता या महिन्यामध्ये आपल्याला साधारण 11 तारखेला वितरण झालं होतं, बरोबर? 10 आणि 11 तारखेला वितरण झालं होतं या महिन्यात, सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचं, म्हणजे ऑक्टोबरमध्ये 10 आणि 11ला झालं होतं। तसंच आत्ताही आहे, 10 तारखेपर्यंत नक्कीच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचं वितरण होणार आहे। आणि राहिलेच किती आता महिना संपायला, 4-5 दिवस महिना संपायला राहिलेले आहेत ऑक्टोबरचा। आणि समजा याच महिन्यामध्ये जर काही जी-आर आला, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जर काही जी-आर आला किंवा कुठली माहिती आली आणि ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यातच मिळणार आहे अशी जर अपडेट आली तर मी तुम्हाला सांगणारच आहे। बाकी मी तर सगळं, आपण वारंवार एक मुद्दा उचलतच आहोत सारखा आणि बोलतच आहोत की ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये यावा। म्हणजे जसं आता ऑक्टोबरचा हप्ता आहे तर ऑक्टोबर एंडिंगच्या आत, म्हणजे 30 तारखेच्या आत आपल्याला हा हप्ता मिळाला पाहिजे। पण तसं होत नाही, शक्यतो आपल्याला नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरचा हप्ता मिळतो। तर आत्ता तरी अपडेट अशी आहे की तुम्ही याच कमेंट केल्या की आम्ही वाट पाहतोय ताई हप्त्याची, आम्ही वाट पाहतोय ताई हप्त्याची, आणि आम्हाला हप्ता येणार का? मग आम्हाला सप्टेंबरचा हप्ता येणार का? ताई आम्ही ई-केवायसी केलेली आहे पण तरी आम्हाला हप्ता भेटलेला नाही। तर मी अजून एक तुम्हाला याच्यामध्ये मुद्दा ई-केवायसीचा पण सांगणार आहे पुढं। नोव्हेंबर 10 तारखेच्या आत आपल्याला ऑक्टोबर महिन्याचं हे वितरण 100% होणार, ही खात्रीशीर माहिती मी तुम्हाला सांगत आहे। केवायसी केलेली आहे तरी आम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाही, आम्हाला जूनचा नाही, जुलैचा नाही किंवा ऑगस्टचा नाही, ह्याच्यावर पण मी माहिती दिली आहे कालच्या व्हिडिओमध्ये। आता परत तेच माहिती तुम्हाला मी आज सांगते की समजा तुम्हाला जूनचा हप्ता आला नाही, जुलैचा आला नाही आणि ऑगस्टचाही आला नाही। आता जसं तुम्ही मला म्हणत आहात की तुम्ही ई-केवायसी केलेली आहे सप्टेंबरमध्ये, तरी तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? किंवा तुमचं असं एक म्हणणं आहे की ताई आम्ही ई-केवायसी केलेली आहे, आम्हाला ऑक्टोबरचा हप्ता येणार का? किंवा आम्ही ई-केवायसी केलेली नाही अजूनही, तर आम्हाला ऑक्टोबरचा हप्ता येणार का? जसं तुमचे हे प्रश्न आहेत ना, बघा सध्या तरी मी तुम्हाला सांगते, आता तरी सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल, तर या दोन्ही महिन्यासाठी ई-केवायसी तुम्ही केलीच पाहिजे, तुम्हाला बंधनकारक आहे। आणि तुम्ही ई-केवायसी केलात तरच तुम्हाला सप्टेंबर किंवा ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे, असं अजिबात नाही। आता फक्त आपल्याला त्यांनी जी तारीख दिलेली आहे ती साधारण 18 नोव्हेंबर, म्हणजे 18 तारीख नोव्हेंबरची आपल्याला दिलेली आहे, शेवटची तारीख जे आपल्याला तिथं ई-केवायसी करायची आहे। जर तुम्ही अजून ई-केवायसी केली नसेल तर अवश्य करून घ्या। सध्या पोर्टल एकदम व्यवस्थित चालू आहे, कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही।
तर ही एक माहिती तुम्हाला मला द्यायची होती की तुम्ही काळजी करू नका ह्याच्यामध्ये. ज्यांना जूनचा हप्ता नाही आला, जुलैचा, ऑगस्टचा आला नाही, तर त्यांना आता हप्ता येईल का? पेंडिंग हप्ते. तर मी कालचाच तो व्हिडिओ शेअर केलाय. प्लीज तो व्हिडिओ पहा. त्याची लिंक व्हिडिओची मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते. आणि कसं होतं ना, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे किंवा मग आपल्या ती एक असतं बेल आयकॉन, खाली असतं ऑल. बरोबर. तर जिथं ऑलचं बेल आयकॉन आहे ना, त्या बेल आयकॉनवर, ऑलच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे त्याला प्रेस करा. म्हणजे आपले जेव्हाही व्हिडिओ येतील ना, तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आम्हाला तुमचे व्हिडिओ लवकर दिसतच नाहीत. आता कसं दिसतील माझे व्हिडिओ तुम्हाला? तुम्ही पहिले त्याला चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, किंवा मग मी बेल आयकॉन दाबलं ना, ऑलचं बेल आयकॉन आहे बघा, शेवट घंटीचं बटन असतं, तिथं दाबा त्याला, म्हणजे क्लिक करा त्याला क्लिक केलात ना तुम्ही, तर तुम्हाला सगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आणि आपल्याला हे करावंच लागतं, कारण ते युट्यूबचाच नियम आहे. तो काही मी लावलेला नियम नाही, तो युट्यूबचा नियम आहे. जर तुम्ही आपले व्हिडिओ पाहिलास, 1-2 व्हिडिओ जर तुम्ही स्किप केले ना, तरी तुम्हाला माझे व्हिडिओ येणार नाहीत. जर तुम्हाला ही आपली ऑफिशियल आणि खरी माहिती जर पाहिजे असेल, तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल आणि ऑलचं बटन दाबावं लागेल, म्हणजेच ऑल बेल आयकॉन दाबावं लागेल. तुम्हाला सगळे व्हिडिओ माझे पोहोचतील तुमच्यापर्यंत. तर हे एक तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं. आणि जसं मी सांगितलं की ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात अजून अपडेट नाही आली, पण नोव्हेंबरच्या 10 तारखेपर्यंत ऑक्टोबरचा हप्ता 100% मिळणार आहे. ई-केवायसीचं जे मी सांगितलं की सध्या तरी बंधनकारक नाही ई-केवायसी, की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यासाठी तुम्हाला ई-केवायसी बंधनकारक नाही. बाकी नोव्हेंबरमध्ये काय अपडेट येते ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे त्या संदर्भामध्ये. बाकी सविस्तर सर्व माहिती दिलेली आहे. कालचा जो व्हिडिओ आपला होता ना, तो असा आहे की ताई ई-केवायसी होत नाहीये, ओ-टी-पी येत नाही, आता आम्ही ई-केवायसी कशी करायची, ई-केवायसीच होत नाही, कधीच होत नाही. तर त्या संदर्भात मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन पहा. मी कालच तो व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर हे तुमच्या प्रश्नांची उत्तरं होती आज. नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. जर आपले व्हिडिओ आवडत असतील, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप जरूर करू शकता. बेल आयकॉन सुद्धा दाबू शकता, ऑलचं बेल आयकॉन सुद्धा दाबू शकता. आणि हे करायला एकही रुपया लागत नाही. आपण ऑफिशियल आणि खरी माहिती देत आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. बाकी सर्व अपडेट तुम्हाला दिलेली आहे. सेकंड आधार कार्डवर सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, तोही व्हिडिओ पहा. मी आपल्या महिला व बालविकास मंत्री आपल्या राज्याच्या अदितीताई तटकरे यांना सुद्धा ते व्हॉट्सअप मेसेज केलेला आहे आपल्या सेकंड आधार कार्ड संदर्भामध्ये. आता बघू त्यांच्याकडनं काही अपडेट येते का. चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.